चूक रस्त्यांनी राजीनामा दिला। बाबासाहेब आंबेडकरांना कोण म्हणलं तर राजीनामा द्या, पण नैतिक जबाबदारी म्हणून या देशात कॉन्स्टिट्यूशनल प्रायोरिटीज नावाचा एक कन्सेप्ट आहे आणि देशामध्ये संवैधानिक मूल्य जपवायचे असेल तर कारण नसताना कधी कधी राजीनामा द्यावा लागतो। आम्ही हे नाही म्हणत की तो पेपर धर्मेंद्र प्रधानने लीक केला, पण ती जबाबदारी केवढी आहे? अहो 150 पोरं मेले म्हणतात, फक्त 150 एक जरी मेला असता ना तर धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागला असता। एक जरी पोरं मेला असता। ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे। हे जो वकील पोर आहे ना, कुणाचे कार्यकर्ते नाही आहेत। Examination which has taken several lives and government is not taking care of students और ये तो स्टूडेंट्स को मारने का काम सरकार कर रही है। भाई आपको एग्जामिनेशन कंडक्ट करने को नहीं आता तो आप छोड़ो, दूसरे और किसी को दो। तो ये सरकार आज स्टूडेंट्स पे जो लाठीचार्ज की, नौजवान बच्चों पे जो किए, ये डेमोक्रेसी पे हमला है। और जो लोग अपने बात रखने के लिए दिल्ली आते हैं उनके ऊपर ऐसी लाठीचार्ज अगर होती है और उनको अगर ऐसा डराया जाता है तो ये डेमोक्रेसी नहीं है। और सरकार इसके बारे में सोचने के लिए हम 10 बार बोले, लेकिन वो सरकार सोच रही नहीं, उल्टा बच्चों को, नौजवानों को तंग कर रही। एक तरफ अनएम्प्लॉयमेंट चल रहा है, दूसरे तरफ बच्चों का एग्जामिनेशन बर्बाद हो रहे। तो ये सत्ता में रहने के लायक नहीं है। सर, बहुत सारे इश्यूज आप लोगों ने उठाने की बात की है इस बार। चंदा चोरी, ये भी हमारा इश्यू है। 2 इश्यूज जो हम उठाए हैं। और चंदा भगवान के नाम पे उन्होंने चंदा जमा किए करोड़ों रुपए, और करोड़ों रुपए की लूट हो रही है। राम त्यामुळे एकंदरीतच मल्लिकार्जुन खरगे यांची ही प्रतिक्रिया समोर येत होती। संसद भवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। खबरदारी म्हणून ही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। हे सरकार हुकुमशाही करते अशी प्रतिक्रिया यावेळी विरोधकांकडून दिली जाते। ही दृश्य आहेत संभाजीनगरमधली। संभाजीनगरमध्येही मोठ्या संख्येने सध्या कार्यकर्ते, नागरिक इथं जमा होऊन, विद्यार्थी जमा होऊन सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय। सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन थांबवण्यात आलं होतं त्याला विरोध केला जातोय। नीट पेपर फुटीचा तपास व्हावा, कसून चौकशी व्हावी अशी मागणी संभाजीनगरच्या या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते। ही 2 दृश्य आहेत। एक छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे, दुसरी दृश्य आहे संसद भवन परिसरातली। संसद भवन परिसरामध्ये मोठा सुरक्षा बंदोबस्त हा सध्या तैनात करण्यात आलेला आहे, कारण आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं राजकीय नेते त्याचबरोबर इतर अधिकारी वर्ग या ठिकाणी असतात आणि याच पार्श्वभूमीवर आज कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। आता एकंदरीतच अभिजित दिपके यांची पुढची भूमिका कशा पद्धतीने असते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर सरकारचं शिष्टमंडळ अभिजित दिपके यांचं हे उपोषण थांबवण्यामध्ये, हे आंदोलन थांबवण्यामध्ये यशस्वी ठरणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नीट पेपर फुटीबाबत सरकार काही ठोस उपाययोजना करतं का हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ही 2 दृश्य राज्यभरातून सध्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। विविध राजकीय पक्ष असतील, त्याचबरोबर विविध संस्था असतील, त्यांच्याकडून या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय। त्याचबरोबर दुसरीकडे सध्या दिल्लीतलं वातावरण मात्र तापताना पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ज्यावेळी सीजेपीचे कार्यकर्ते हे संसद भवन परिसराकडे कूच करत होते त्यावेळी आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला। आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, कारण आज संसद भवन परिसरामध्ये जमावबंदी ही लागू करण्यात आलेली आहे।